नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की BJPनं त्याचं संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे. त्यांनी कोणकोणत्या मोठी घोषणा केलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 40 इथं घोषणा त्यांनी सांगितलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. गरीब परिवारांसाठी झोपडपट्टीत रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाचे घरे. गरीब परिवारांसाठी मोदीची गॅरंटी, 5 वर्ष मिळणार मोफत राशन. पुढे पाहूयात. गरीब परिवारांसाठी आयुष्यमान भारत जन औषध केंद्र और आरोग्य मंदिर माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्य सेवा. सर्वांना घर, शुद्ध पाणी आणि PM सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार शून्य. वन नॅशनल वन इलेक्शन लागू करणार. समान नागरिक कायदा लागू होणार. ही आहे मोदीची गॅरंटी. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहणार. दूध सहकारी संस्थेचे करणार विस्तार. गुरांच्या पाय आणि तोंडाचे रोग FMD प्रतिबंधित करणार. कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील. किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल. टपाल घर नियंत्रण केंद्राच्या माध्यमातून PM विश्वकर्मा योजना विस्तार करून समुदायाला बनवू आर्थिक सशक्त. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण. सर्वांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न होणार साकार. सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगले आरोग्य सुविधा. मध्यमवर्गीय परिवारांसाठी आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती इत्यादीपासून रक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध. लघु उद्योगासाठी GST पोर्टल होणार सुलभीकरण. पुढे पाहूयात. MSMEच्या विकासासाठी मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधेचा लाभ. नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल. नारी शक्तीसाठी 3 कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दीदी. पुढचा निर्णय पाहूयात. नारी शक्तीसाठी यांना कौशल्य प्रशिक्षण देईल आणि उत्पादन बाजारात पोहोचवले जाईल. समृद्ध भारतासाठी हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधेचा विस्तारावर भर देणार. समृद्ध भारतासाठी भारत तिसरा सर्वात मोठा अर्थव्यवस्था होणार. समृद्ध भारतासाठी 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार. रोजगारांसाठी रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरू करणार. आरोग्य, रोजगार व शिक्षणासाठी आरोग्य संस्था अपग्रेड केली जातील आणि उच्च शैक्षणिक संस्था. रोजगार व शिक्षणासाठी पेपरफुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शिता. पर्यावरण अनुकूल भारतासाठी वन क्षेत्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील. भारतीय नद्यांचे संरक्षण आणि कायापालट करण्याच्या कामांना प्रोत्साहन देऊ. लवकर भारतीय न्याय संहिता लागू करणार. भारताची जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणार. सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि भारतीय सभ्यतेला केले जाईल संरक्षित. भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस आणि
स्टार्टअप हब, तरुणांसाठी मुद्रा कर्ज 20 लाखांपर्यंत वाढवलं जाणार. भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद भूषवणार. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा. पोस्ट आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीमचा लाभ. ईशान्य भारताच्या दुर्मिळ डोंगराळ भागात विकासशील जागा जोडणार. ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काँग्रेसची कोणत्या घोषणा सांगितलेल्या आहेत ते पाहणार आहोत. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.